आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व मंत्री, सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी ज्यांचा आज प्रवेश होतोय, ते अतिशय महत्वाचे दोन नेते आदरणीय भगीरथ भालके आणि त्याचबरोबर ज्यांच्या हातात पंढरपूर तालुका मतदारसंघाचा गुलाल आहे ते अनिल दादा सावंत आणि प्रणितीताई शिंदे आमची कन्या यांचा प्रवेश होतो। जास्त बोलत नाही मित्रांनो, मी एवढंच सांगतो, 74 सालापासून राजकारण करत असताना, कॉलेजच्या जीवनातली विद्यार्थ्यांची चळवळ उभा करत असताना, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि बेळगावपर्यंत दौरा करत असताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक मंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक पंतप्रधानांच्या जवळ सुद्धा मला जायला जीवनात माझ्या मिळालं। अनेकांचा लाडका कार्यकर्ता म्हणून शहाजी बापू, अनेकांचा लाडका शहाजी बापू म्हणून गेली 40 वर्ष तुम्ही ऐकत आला, पण जीवनाच्या संपूर्ण राजकारणाच्या वाटचालीत मला एकच ठिकाणी आधार मिळाला, ताणलेल्या जनावराला कुठंतरी रानात तळ पाणी प्यायला मिळतं, तसं राजकारणाच्या माझ्या जीवनात मला एकच आधार मिळाला, तो आधार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। फक्त आणि फक्त बौद्धाची करुणा ज्यांच्या अंतकरणात आहे, दयासागर म्हणून मन ज्यांचं आहे ना, आकाशाला गवसणी घालणारी ज्यांच्याकडे राजकारणाची बुद्धिमत्ता आहे, असं महाराष्ट्रातला आधुनिक ह्या राजनेते आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब। भालके साहेबांचा प्रवेश अनेक मी गेली 3-4 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो। घडणार अनेक अडचणी आल्या, अनेक आपल्याच काही लोकांनी वेड्या वाकड्या व वावड्या उठवून भगीरथ दादाला त्या ठिकाणी बुजवलं, परंतु मी भगीरथ दादांना, अनिल दादा सावंत एवढं आधार मिळाला। 2 वर्षात 5,500 कोटी रुपये एकट्या सांगोला तालुक्याला मिळत असतील तर प्रणितीताई या शहराला काय मिळेल शिंदे साहेबांकडून याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता। सही करावे ते एकनाथ शिंदे साहेबांनी कधी कागद वाचला नाही, परंतु तळागाळातल्या माणसासाठी, गोरगरिबासाठी, गोंजाऱ्यासाठी, धनगरासाठी, सनगरासाठी, टकाऱ्यासाठी, आदिवासीसाठी, मराठा असो, बौद्ध असो, मातक असो, होलार असो, कुठल्याही 18 पगड जातीसाठी रात्रंदिवस कष्ट करणारं, स्वतःचं शरीराकडनं बघता रात्रंदिवस राबणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं। आणि एवढ्यासाठी मित्रांनो उद्याची लढाई करायची। आज भगीरथ दादाचा या ठिकाणी प्रवेश होतोय, अनिल दादाचा प्रवेश होतोय। शिंदे साहेब, तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकडं, तसं पुन्हा लक्ष द्यायला लावा। 5-6 आमदार आजच निवडून आलं म्हणून शिवसेने जाहीर केलं, पण सावंत सर तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला घावं नाही। या जरा इकडे, ही घर तुमचं, ही घर आहे, तिकडे सासरवाडी आहे, माहेर इथं आहे, आई बापाचं प्रेम इथं आहे। एक वाक्य सांगून जातून थांबवतो, वेळ कमी आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी 12 मावळ्यातल्या तरुणांनी स्वतःच्या घरातली खुरपी घेतली, इळे घेतलं, आपल्या कुळवाच्या फाशी घेतल्या, घिसाड्याकडे लवाराकडे गेले आणि त्या खुरप्याच्या आणि इळ्याच्या तलवारी आणि ढाली बनवल्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायाच्या पाठीमाग हा मावळ्याचा त्यांना पांडपोरग उभा राहिलं। निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाहीला सुद्धा हादरून टाकणार असं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते मावळ्यांमुळे।